तर्फे दादांच्या जयंती प्रित्यर्थ 22 तारखे ते 28 तारखेपर्यंत सातत्याने सर्व कार्यक्रम पूर्ण शहरभर आम्ही राबवणार आहोत व पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे साहेबसुद्धा बसलेले, माझे कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवणकर, आमचे विभागीय अध्यक्ष पदाधिकारी बसलेले आहेत। आम्ही पूर्ण नागपूरच्या 6 विधानसभामध्ये व ग्रामीणच्या 6 विधानसभामध्ये 13 विधानसभामध्ये 13 तालुक्यामध्ये म्हणजे 6 विधानसभा 13 तालुके या ठिकाणी पूर्ण लोकांकरता राबवण्यात येणारे कार्यक्रम, ज्याला आपण म्हणतो रोग निदान शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, त्यांच्याविषयी लोकांनी अवेअरनेस यावा याकरता स्वच्छता अभियान, असे अनेक कार्यक्रम, जनसेवेचे कार्यक्रम आम्ही या पिरियडमध्ये राबवणार आहोत व 28 तारखेला एक आम्ही दादांची रॅली व्हेरायटी स्क्वेअरपासून आम्ही काढण्याचा आमचा मानस आहे। आमचे कार्यकर्ते या सर्व कार्यक्रमाकरता फार उत्सुक आहे। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। सातत्याने सार्वजनिक नागपूर शहराच्या सर्व कार्यालयामध्ये दादांचा फोटो लावून त्यांची जयंती करावी असा आदेशसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे यांना मिळालेला आहे। त्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत व दादांचे कार्य जन्मांसाठी पोहोचावे हा यामागचा उद्देश आहे। उद्देश एकच आहे का जनतेकरता असा नेता व्हावा का जो जवळपास दादा 7 ते रात्री 11 पर्यंत कंटिन्युअसली काम करायचे। आज सुद्धा मी जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, मला तिथे थोडा अडचणीचा वाटला की मीटिंग 11ची होती, 12ची होती, मला वाटते 1 वाजता सुरू झाली, बरोबर। तर तेव्हा दादाची आठवण झाली की दादाची वेळ जी होती त्या वेळेनुसार किती मोठा नेता असला तर तो वेळेवर नाही आला तर तिथेच त्यांना सुरुवात होते सांगत होते की वेळेचं बंधन ठेवायला पाहिजे, कारण की तुमचं सुद्धा किंवा आमचं 1 तास कोणाचाही वेळ वाया घालवणे योग्य नाही। आम्ही मुंबईला जात होतो तर काम असेल तरच या, अदरवाईज येऊ नका। मंत्र्यांना सांगायचे काम होत असेल तर कार्यकर्त्यांना यश म्हणा किंवा नो म्हणा, हेलपाटे लावू नका, हा त्यांचा डायलॉग होता। असं व्यक्तिमत्व आमच्यातून दिसले, यांच्याकरता आमचं कर्तव्य आहे तर त्यांचं सर्व कार्याला जनतेपर्यंत पोहोचवावं व ते करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आपल्यास निमंत्रित करतो आहे। ते कार्यक्रमामध्ये पोहोचवा। ग्रामीणमध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत? नागपूर ग्रामीणमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्यानंतर महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक महिलांना आता कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे, तर कॅन्सरची तपासणी, अशा वेगवेगळे शिबिर, स्वच्छता अभियान, असे वेगवेगळे शिबिर आम्ही आयोजित करत आहोत। 13ही तालुक्यात 7 दिवसपर्यंत कंटिन्यूअस आमचे कार्यक्रम आहेत। त्यानंतर आम्ही फिल्म दाखवणार आहोत त्या समाजातल्या लोकांना, त्या दादांनी केलेलं काम त्या फिल्मच्या माध्यमातून लोकांना अनेकांना माहीत आहे, ती माहिती झाली पाहिजे। दादांच्या अनेक योजना आहेत, त्या योजना माहीत झाल्या पाहिजे। त्या योजनाचं काही वाटप आहे आम्ही तिथे करणार आहोत, सायकली वाटप आहे, काही रिक्षा वाटप आहे, ते वाटपसुद्धा ग्रामीण भागात आम्ही करणार आहोत। अनेक महिलांना त्या लाडकी बहिणीच्या माध्यमातून अनेकांचे पैसे मिळाले नाही, त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे पैसे का मिळाले नाही त्याचंसुद्धा आम्ही नियोजन करून प्रत्येकाला दादांनी केलेलं काम पोहोचण्यासाठी आम्ही 13ही तालुक्यामध्ये एक विविध कार्यक्रम घेत आहोत। किती लोकांना याचा लाभ होईल?